आता रक्षाबंधन ओवाळणी मिळणार. मोदी साहेबांनी डीबीटी केलं, आम्ही पण डीबीटी केलं. पूर्ण 3,000 रुपये तुमच्या खात्यात आज जमा होतात, याचा आनंद आहे. आणि म्हणूनच कट कमिशन आणि करप्शन हे जे काय संस्कृती आहे, ही संस्कृती महायुतीची नाही आहे. आणि म्हणून 100% रक्कम ही तुमच्या खात्यात जमा होईल, एवढंच मी प्रसंगी आपल्याला सांगतो. मी एवढंच सांगतो, देव मंदिरात नाही, देव देवाऱ्यात नाही, देव माणसातच आहे, यावर माझा विश्वास आहे. आणि म्हणून माणसाने माणसासारखं वागलं पाहिजे. द्यायची दानत असेल तर पैसे कुठून येण्याचा प्रश्नच नाही आहे. आणि म्हणून आमच्याकडे नियत आहे. मी आपल्याला सांगतो, तुम्हाला आता आम्ही 1,500 रुपये देतोय महिन्याला. भाऊबीज वर्षाला 18,000 रुपये. ही योजना अशीच चालत राहणार आहे. उद्या सरकारची ताकद वाढली, तुम्ही सरकारला आशीर्वाद दिले, सरकारची ताकद वाढली तर 1,500 ते 3,000 होतील. आणि सरकारची ताकद वाढली, आर्थिक बळ, कारण हे सरकार आपलं मजबूत सरकार आहे. आणि आम्हाला तुम्हाला देताना 3,000पेक्षाही जास्त देण्याची ताकद आली तर तुम्हाला देताना आम्ही कधी हात आकडता घेणार नाही. 3 महिन्याचे पैसे तुमच्या खात्यात जमा होतील, याचा विश्वास आपण बाळगा. आता रक्षाबंधन किंवा भाऊबीजेलाच ओवाळणी मिळणार नाही, तर दर महिन्याला 1,500 रुपयांचा माहेरचा आहेर तुम्हाला मिळणार आहे. हा विश्वास या ठिकाणी आपल्याला देऊ इच्छितो. आणि म्हणून मी मगाशी देखील म्हणालो की 1,500 रुपये मला 15 ऑगस्टच्या दिवशी पण काही माझ्या बहिणींनी भावना व्यक्त केल्या. काय त्यांचा जे काय भावना व्यक्त करत असताना त्यांच्या चेहऱ्यावर एक आनंदही होता, डोळ्यात अश्रू देखील पाहिले. पण माझ्या बहिणींनो, या 1,500 रुपयांची किंमत काय असते तुम्हाला माहीत आहे. आणि मी आपल्याला सांगतो, मलाही माहीत आहे.